नमस्कार, कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी धीरज मानमुळे। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। महाबीज व्यवस्थापनाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीदरम्यान 500च्या नोटा बियाणे खरेदीसाठी स्वीकारण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे। नेमका कोणता निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिलाष नरोडे यांनी। संपूर्ण राज्यभरात सध्या नोटाबंदीमुळे एकच कल्लोळ माजलेला आहे। लहानांपासून तर श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना याचा खूप त्रास होतो। परंतु यातच एक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने एक सुखद असा धक्का दिलेला आहे। एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे, ती म्हणजे जुना 500च्या नोटा स्वीकारून महाबीज शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देणार आहे। आज आम्ही आलेलो आहोत महाबीजच्या या अमरावती कार्यालयामध्ये। तिथे आपण पाहू शकता इथे शेतकऱ्यांसाठी करून ठेवण्यात आलेली आहे एक परिपत्रक लावण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये शासनाच्या निर्णयानुसार महाबीज बियाणे खरेदीसाठी विहित मुदतीपर्यंत 500 रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारून बियाणे देण्यात येत असून त्याकरिता चलनद्वारे पैसे भरणा महामंडळाच्या बँक ऑफ महाराष्ट्राचे मासोद शाखेत करावा। त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त त्यांचं आधार कार्ड किंवा त्यांचं पॅन कार्ड, त्याची झेरॉक्स आणि 7/12 हे फक्त जोडावं लागणार आहे पॅन प्रूफ म्हणून। त्यांना एक या महामंडळाचं या महाबीजकडून मिळालेलं चलान भरावं लागणार आहे। ते चलान जुना 500च्या नोटा घेऊन त्यांनी बँकेत भरावं आणि त्यानंतर त्याची जी रिसिप्ट येणार आहे ती रिसिप्ट त्यांना पावती घेऊन तर संबंधित डीलर्स आहेत त्यांच्याकडे जर त्यांनी ते दिलं तर त्यांना तसे ते बियाणे उपलब्ध होणार आहे। मी हर्षवर्धन प्रभाकर देशमुख, सहाय्यक क्षेत्र अधिकारी अमरावती। महाबीज मार्फत 500 रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारून शेतकऱ्यांना चलनाद्वारे बियाणे विक्री सुरू असून शेतकऱ्यांना विक्रेत्यामार्फत सदरील चलन बियाणे खरेदी चलनावर बियाणे खरेदी करता येईल। त्याने शेतकऱ्यांना महाबीजच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या इथून 7/12चा उतरावा लागेल आणि पॅन कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स लागेल, ID प्रूफ म्हणून। आणि ते चलन आम्ही त्यांच्या 7/12वर जेवढे एकरेज असेल किंवा तेवढं त्यांना बियाणं पाहिजे असेल गव्हाचं, हरभऱ्याचं, ते बियाणं त्याची किंमत टाकून ती त्यांना देण्यात येईल। त्यांनी ते बँकेमध्ये त्याचा भरणा करायचा। ती भरणा केल्यानंतर ती अधिकृत विक्रेत्यांकडे नेऊन त्याचं बियाणं तिथून खरेदी करायचं आणि ते अधिकृत विक्रेते ते आमच्याकडे ते जमा करतील व त्यांना आम्ही क्रेडिट नंतर देण्यात येईल। कृषीप्रधान टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक क्षेत्र अधिकारी श्री देशमुख सर यांनी सांगितले की शेतकऱ्यांना इथे येऊन चलान भरावे लागणार आहे आणि ते चलान घेऊन त्यानंतर त्यांना मासोदच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन ते चलान जुन्या 500च्या नोटा सकट स्वीकारण्यात येतील आणि त्यानंतर त्यांना प्रत्येकी डीलर्सकडे जाऊन तशी बियाणे खरेदी करता येईल। आणि ह्या संधीचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आम्ही कृषीप्रधान टीव्हीतर्फे त्यांना सुद्धा आवाहन करतो। ऐश्वर्या चुनाळेसोबत अभिलाष नरोडे, कृषीप्रधान टीव्ही अमरावती। पूर्णा प्रकल्पामध्ये येत असलेल्या हैतपूर मायनरमधील कालव्याचे पाणी चक्क गावात शिरल्याने गावकऱ्यांच्या रहदारीचा रस्ता बंद झाला आहे। चांदूरबाजार तालुक्यातील जसापूर गावामध्ये आज सकाळी कालव्याचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट आले आहे। मागील 4 वर्षापासून हा त्रास सतत गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे। पाटबंधारे विभागाला याविषयी प्रश्न विचारले असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असून प्रकाराबद्दल पाटबंधारे विभागाला वेळोवेळी माहिती दिली जात असूनही कुठली कार्यवाही केली जात नाही असे मत गावकऱ्यांनी मांडले आहे। काम टाकलं होतं जवळपास 3 ते 4 लाख रुपयाचं। त्यानंतर पूर्ण मटेरियल येऊन पडलं आणि पूर्ण मटेरियल उचलून नेलं, त्यामुळे हा रोड पूर्णतः खराब झाला आहे आणि कॅनॉलचं 4 वर्षापासून पाणी असं गावात घुसत आहे आणि रस्त्याची पूर्ण घाण जी आहे ती पण गावात घुसत आहे। त्यामुळे गावातल्या नागरिकांना, सामान्य नागरिकांना पूर्ण त्रास होतो। सिमेंटच्या पायल्या जर टाकल्या असत्या डिपार्टमेंटनं तर हा त्रास कायमचा कमी झाला असता। पण डिपार्टमेंट कधी ग्रामपंचायतकडे लोटते आणि ग्रामपंचायत डिपार्टमेंटकडे लोटते, त्यामुळे हा सामान्य जनतेला खूपच त्रास होत आहे। त्यात जनतेला सकाळी यावेळेस हिवाळ्यात जाणाऱ्या मजुरांना थंड्या पाण्यातून पाय टाकून जावं लागते, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो। कायमची समस्या आमची मिटली पाहिजे, यासाठी डिपार्टमेंटनं प्रयत्न करण्याची गरज। संबंधित प्रकाराची चौकशी होऊन गावकऱ्यांच्या होणाऱ्या या त्रासापासून कधी सुटका मिळेल की नाही हा प्रश्न मात्र कायमच आहे। बादल डकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, चांदूरबाजार। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा प्रगत व्हाव्यात यासाठी ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती व साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षण प्रवाहात मागे पडत असल्याने त्या शाळांमधील आणि शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करून शाळा प्रगत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे।
मेहकर तालुक्यात या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 25 शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. तालुक्यातील शाळा 100% प्रगत व्हाव्यात यासाठी हा प्रयास सुरू असून शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून हा आगळावेगळा उपक्रम पालकांसाठीही एक पर्वणीच ठरत आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा शैक्षणिक प्रगत व्हावा या दृष्टिकोनातून निश्चितच हा उपक्रम चांगल्या प्रकारचा आहे आणि निश्चितच या उपक्रमाला सर्व शिक्षकांनी साथ दिलेली आहे. आमचा तालुका निश्चितच 100% प्रगत होईल. देविदास खानपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मेहकर. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदूर बाजार येथे पक्षाच्या प्रचारासाठी सभा घेतली. आज दुपारी मुख्यमंत्री यांचे चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथे आगमन झाले. तेथे केलेल्या भाषणात ते बोलत होते की भारताचे पंतप्रधान म्हणतात शहरीकरण अभिशाप नसून ती संधी आहे. त्यांच्या या विश्वासावर आपल्याला खरे उतरायचे आहे. सभेला 4 ते 5 हजार लोकांची गर्दी जमली होती. एका रात्रीमध्ये या सगळ्या नोटा रद्द झाल्यामुळे आता देशामध्ये पाकिस्तानने पाठवलेली एकही जाली नोट राहिली नाही. त्या सगळ्या नोटा रद्द झाल्या आणि एका रात्रीतून खोट्या नोटांचा प्रश्न देखील संपला. प्रत्येक घर हे प्रॉपर्टी रजिस्टरवर येईल आणि मग त्याला टॅक्सशी जोडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला किती टॅक्स आहे, तो बरोबर आहे की नाही, तो योग्य लागलाय की नाही, या सगळ्या गोष्टी या कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्याला समजतील. कोणाला जाऊन तुझा टॅक्स कमी करून देतो, मला पैसे दे म्हणायची सोय राहणार नाही. मी तुला पैसे देतो, मला टॅक्स लावून नको हे म्हणण्याची सोय राहणार नाही. आणि नगरपालिकांना आपल्या टॅक्सचा दर कमी करून देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सेवा देता येतील. त्यामुळे या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. पक्षाच्या प्रचाराकरता ही सभा आयोजित करण्यात आली होती. बादल डकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, चांदूर बाजार. युवा शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन देत विहिरीत पडलेल्या मोराला बाहेर काढून जीवनदान दिले. बाहेर काढल्यानंतर मोराला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. इंजाळा येथील युवक प्रवीण गादगे व अजय खडसे हे दोघे शेतात पाणी सोडण्याकरता गेले असता त्यांना विहिरीत मोर पडल्याचे आढळून आले. मोर बाहेर निघण्यासाठी धडपड करत असल्याचे निदर्शनास येताच या युवकांनी विहिरीत उतरून मोराला बाहेर काढले. आम्ही पिकाला पाणी द्यासाठी मोटर चालू करण्यासाठी आलो होतो शेतामध्ये. तर तसंच आम्हाला विहिरीमध्ये एक मोर पडलेला दिसला. तर त्यांनी त्याला आम्ही काढलं आणि त्याला तसंच जखमा पण भरपूर आहे. इथे पाहू शकता तुम्ही, जखमा पण भरपूर आहे. तर तसंच आम्ही कृषी प्रधान चॅनलला फोन केला, प्रतिनिधींना. तर त्यांनी मग फॉरेस्ट ऑफिसरला सुद्धा फोन केला आहे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. मोराला पाहण्यासाठी बरेच शेतकरी जमा झाले होते. मोर जखमी असल्यामुळे त्याच्यावर उपचार करून त्याला वर्धा येथील NGOच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी मानकर यांनी यावेळी सांगितले. आणि आशिष गोस्वामीकडे सगळ्या गोष्टीची अवलंबून आहे. डॉक्टर वगैरे आहे तिथं, सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो. त्याला जखम झाली आहे, त्याच्यावर काय इलाज करा. याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि प्रथम डॉक्टरचा उपचार करू आणि नंतर आशिष गोस्वामीकडे देऊ यांना. आज प्रवीण गादगे व अजय खडसे यांनी दोघांनी मोर पकडला. कृषी प्रधान टीव्हीच्या माध्यमातून आम्ही मानकर साहेबांना फोन केला. मानकर साहेबांना आले, पण प्रवीण आणि अजय खडसेने जे धैर्य दाखवलं आहे ही सगळ्यांना दाखवायची गरज आहे. तरच आपली भारतीय संस्कृती समोर टिकू शकेल, समोर वारसा जाऊ शकेल. पंकज गादगे, कृषी प्रधान टीव्ही, पुलगाव. कांदा बियाण्यांच्या लागवडीला सुरुवात झाली असून गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या बियाण्याची किंमत चांगलीच घटली आहे. स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण असलेल्या कांद्याच्या बियांच्या लागवडीला चांदूर बाजार तालुक्यामध्ये जोरदार सुरुवात झाली असून जे बी मागच्या वर्षी 1500 रुपये पायलीने खरेदी करावे लागत होते तेच बियाणे यावर्षी 300 रुपये पायलीनेच मिळत आहे. कांद्याच्या बियाण्याचे भाव लक्षणीय प्रमाणात कमी झाले असले तरी कांद्याच्या लागवडीकडे मात्र शेतकऱ्यांचा कल कमी प्रमाणात दिसून येत आहे. तसेच कांद्याला 1000 ते 1500 रुपये क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 15 दिवसाच्या अगोदर आम्ही या वावराचा उद्यम केलेला आहे. त्यासाठी आम्हाला विपास मारा लागली आणि फंटन मारा लागली. विपाससाठी आम्हाला 200 रुपये खर्च आलेला आहे आणि 200 रुपये फंटनसाठी आणि 200 रुपये पट्टेचा. कांद्याचे रोप जेव्हा टाकतो आपण तेव्हापासून आपल्याला 45 दिवस ते पूर्ण परिपक्व होण्याकरता वेळ लागतो आणि ते दुसऱ्या जागी उपडून न्यावे लागते. सरकारने यावर्षी निर्यात केली पाहिजे, तेव्हाच आम्हाला भाव मिळेल. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा उत्पादकात घट होणार आहे असे यांची शेतकऱ्याचे म्हणणे आहे. कमीत कमी 45 दिवस लागणाऱ्या या कांद्याच्या बियासाठी शासनाने कमीत कमी प्रति क्विंटल 1500 ते 2000 रुपये भाव द्यावा अशी या शेतकरी मागणी आहे. बादल डकरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, चांदूर बाजार. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे YouTube चॅनल.
अधिक माहिती व बातम्यांकरिता लॉग इन करा कृषीप्रधान टीव्हीची वेबसाईट www.कृषीप्रधान.tv. तसेच कृषीप्रधानच्या फेसबुक पेजला लाईक करण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.